अर्थात सुरुवात आपण करणार आहोत त्या धुलीवंदनाच्या घडामोडींनी। होलिका दहनानंतर आज देशभरात धुलीवंदन साजरं केलं जातं। ठिकठिकाणी रंगांची उधळण करत सण साजरा करण्यात येतोय। राज्याच्या अनेक भागात रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळण्याची परंपरा असली तरी बहुतांश भागात धुळवड आणि रंगोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येतोय। एकमेकांवर रंगांची उधळण करत सण साजरा केला जातोय। बच्चे कंपनीमध्येही आनंदाचं वातावरण बघायला मिळतंय आणि या आनंदाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे। मुंबईच्या नरिमन पॉइंट परिसरातही नागरिकांनी सकाळी धुळवड साजरी केली। मुंबईकरांनी जल्लोषात कोरड्या रंगांची उधळण केली आणि यावेळी स्पीकरवर गाणी देखील लावण्यात आली। कायद्याचं पालन करून मुंबईकर धुळवडीचा आनंद लुटतायत। या जल्लोषामुळे समुद्रकिनारी आनंदी वातावरण पाहायला मिळतं। यानंतर जाऊयात पुण्यामध्ये। पुण्यात देखील होळीचा एक वेगळा उत्साह जो आहे तो दिसून येतोय। धुलीवंदनाच्या दिवशी रंगांची उधळण करून पुणेकर हा उत्सव जो आहे तो साजरा करताना दिसत आहेत। काही मैदानांमध्ये खरं तर एकत्रित येत पुणेकर धुलीवंदन करतायत आणि यामध्ये आपण बघू शकतो की रंगात पुणेकर एवढे न्हाऊन निघालेत की कोणाचाही मूळ चेहरा हा ओळखू येत नाहीये। अगदी सगळ्या प्रकारचे रंग चेहऱ्यावरती लागलेत। गेल्या 2 ते 3 वर्षात जर आपण पाहिलं तर निर्बंध मुक्त होळी हव्या त्या प्रमाणात साजरी होऊ शकली नाही। त्यामुळे अर्थातच यंदा देशात ठिकठिकाणी धुलीवंदनाचा एक वेगळा उत्साह बघायला मिळेल याचा अंदाज अगोदरच बांधण्यात आलेला होता आणि अपेक्षेप्रमाणे पुण्यात देखील डीजेच्या तालावरती थिरकत एकमेकांवर पाणी उडवत रंग लावत बुरा न मानो होली है असं म्हणत पुणेकर या सगळ्या उत्सवाचा आनंद घेतात। जाऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे यांच्याकडे। चंद्रकांत, म्हणजे तुम्ही देखील रंगामध्ये न्हाऊन निघाला असणार यात काही शंका नाही, पण यंदा पुण्यातला हा उत्साह अगदीच टोकाचा बघायला मिळतोय। विशाल, मी स्वतः अक्षरशः पूर्ण रंगवून टाकलेलं आहे म्हणून स्क्रीनवर येत नाही, फोनवरती येतं। आपण दृश्यांमध्ये पाहू शकता कशा पद्धतीने धुळवड साजरी होते ती मुक्त हस्त ज्याला आपण म्हणतो। ही खरं तर भोई प्रतिष्ठान दरवर्षी साजरं करत असतं। गेली 2 वर्षे कोविडमुळे आपल्याला माहिती निर्बंध मुक्त होळी किंवा धुळवड साजरी होऊ शकली नव्हती, पण यंदा तसं काही नाही। त्यामुळं उत्साह बघू शकतो। इथे रेन डान्स म्हणू नको, चिखलात सोहळं म्हणू नको, कलर खेळणं म्हणू नको, अगदी फुल डान्स सुरू आहे आणि एन्जॉय करतात मुलं। हे बघ सगळे विशेष म्हणजे सगळी दिव्यांग मुलं आहेत, सगळे स्पेशल चाइल्ड ज्याला आपण म्हणतो, ही सगळी मुलं या होळी सणाचा आनंद घेत आहेत। अगदी उत्स्फूर्तपणे या सगळ्या शहरातली हुजू मंडळी यावरून हजेरी लावतात। दरवर्षी हा इव्हेंट होतो आयुर्वेद महाविद्यालयाच्या ग्राउंडवरती टिळक आयुर्वेद महाविद्यालय रास्तापेठेत, तिथंच हा उत्साह सुरू आहे। सकाळी 6 वाजल्यापासून हा दिवस असंच सुरू आहे। आता 12 वाजून गेलेत, सॉरी तब्बल 2 तास झाले तरी हा डान्स थांबलेला नाही, म्हणजे ज्याला आपण मास होळी म्हणू आपण। हे बघ चिखलात जोडतात सगळे तरुण एकमेकांना, एकदम फुल जल्लोष मध्ये होळी सुरू आहे डीजेच्या डान्सवर। आणि अग्निशमन दलाचा टँकर वापरला जातो रेन डान्ससाठी आणि इथंच बाजूला सगळी जेवणाची व्यवस्था आहे मुलांसाठी। त्यामुळे यांचा अख्खा दिवस अख्खा फुलं धुळवडीमध्येच चाललेला आहे। विशाल, हे पुण्यातलं ठिकाण नेमकं कुठलं आहे? हे ठिकाण रास्तापेठेतलं आहे। रास्तापेठेतला टिळक आयुर्वेदिक कॉलेज आहे, तिथलं ग्राउंड आहे। तिथे भोई प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी होळी साजरी केली जाते। धुळवड दिव्यांग मुलांसाठी विशेष म्हणजे सगळी स्पेशल चाइल्ड असतात वेगवेगळ्या संस्थांमधली आश्रमांमधली, त्यांना इथं आणलं जातं आणि त्यांच्यासाठी सगळं इथं रेन डान्स म्हणू नको किंवा आणखी डीजे म्हणू नको, सगळ्या सुविधा उपलब्ध करून त्यांना मुक्त असते होळी। पुण्यातले सगळ्या सगळ्या मान्यवरांसोबत ही होळी धुळवड साजरी होते। आपण पाहू शकतो एकच चेहरा ओळखू येते, माझाही ओळखू येणार नाही म्हणून मी आता तुला फोनवर सगळे इन्फो देतोय।
कारण एवढे धुळवड सगळे नाहून निघालेत, अक्षरशः भिजून निघले. मी तर ओळखूच येत नाही. सगळे चिखलात लोळताय, कोणी डान्स करतंय, कोणी रंग खेळतंय, कोणी सगळं आपापल्या पद्धतीनं आपापल्या स्टाईलनुसार एन्जॉय करतंय. धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या माहितीबद्दल, म्हणजे रंगारंग माहितीबद्दल असं आपण म्हणूया. पुण्यातला उत्साह आपण बघतोय. तरुणाई रास्तापेठेतल्या मैदानावरती धुलीवंदन जोरदार साजरं करते. आला होळीचा सण लय भारी असं म्हणत नागपुरात आज मोठ्या उत्साहात रंगपंचमीला सुरुवात झाली. कोरोनाच्या सावटानंतर पहिल्यांदाच यंदा निर्बंधमुक्त रंगोत्सव साजरा केला जातोय. आज सकाळपासून तरुणाई रंगात न्हाऊन निघाली आहे. शहरात सर्वत्र धुळवडीचा आनंद आहे. सोसायटीमध्ये एकत्रित रंगोत्सव साजरा केला जातोय. शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. पुण्यातही आता कुठे धुळवड खेळायला बच्चे कंपनी घराबाहेर पडू लागली आहे. गल्लीबोळातून आपापल्या मित्रांना बोलावून मुलं एकमेकांना रंग लावतात. रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्येही धुळवडीचा उत्साह पाहायला मिळतोय. वर्सोली समुद्र किनाऱ्यावर धुळवड साजरी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. जगभरातील लोकांना वृंदावनच्या लठमार होळीचं आकर्षण असतं. मात्र वर्धेकरांना यंदा ही लठमार होळी त्यांच्याच भागात अनुभवायला मिळाली. वर्ध्यातील प्रसिद्ध लक्ष्मीनारायणला साक्षी ठेवत वृंदावनमध्ये साजरा होत असलेला रंग उधळला गेला, पण तो 125 किलो गुलाब आणि झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यांचा. वर्ध्यात बजाज परिवाराचे लक्ष्मीनारायण मंदिर आहे. इथं वसंत पंचमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आणि यावर्षी प्रसिद्ध उद्योजक बजाज परिवारातील शेखर आणि किरण या दाम्पत्याने वृंदावन इथल्या लठमार होळीचा वर्धेकरांना अनोखा आनंद दिला. सर्वसामान्यांप्रमाणे नेते मंडळी धुळवड साजरी करण्यात व्यस्त आहेत. वर्ध्यात भाजपचे खासदार रामदास तडस यांनी धुळवड साजरी केली. रामदास तडस यांनी देवळीमध्ये आपल्या निवासस्थानातील कर्मचाऱ्यांसोबत धुळवड खेळण्याचा आनंद घेतलेला आहे. धुळवड खेळण्यासाठी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय देखील या ठिकाणी उपस्थित होते. तर भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकरांनी घरोघरी जाऊन नागरिकांना गुलाल लावत होळी साजरी केली. जाऊयात कोकणामध्ये. कोकणात या होळीचा रंग काहीसा वेगळाच असतो. कोकणातल्या शिमगोत्सवाचे रंग आता बघायला मिळतात. धुळवडीच्या दिवशी इथे पालखी नाचवण्याची परंपरा आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्करराव जाधव देखील त्यांच्या चिपळूणमधील तुरंबव या गावी देहभान विसरून ग्रामदेवता श्री शारदा देवीची पालखी खांद्यावर घेऊन नाचवताना दिसल्यात. आपल्या ग्रामदेवतेवर प्रचंड श्रद्धा असलेले आमदार जाधव हे काही झालं आणि कुठेही जरी ते असले तरी नवरात्र उत्सवात शारदेच्या दरबारात पारंपरिक जाखडी नृत्य करण्यासाठी आणि शिमगोत्सवात पालखी नाचवण्यासाठी आवर्जून येतात. कोकणात पारंपरिक शिमगा सर्वसामान्य नागरिकांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय. रत्नागिरीचे पालकमंत्री हे देखील यात कुठेही मागे नाहीत. त्यांनी उदय सामंत यांनी देखील त्यांच्या मूळ गावी पाली इथे ग्रामस्थांसोबत होळी साजरी केली आहे. यावेळी उदय सामंत यांनी ढोल ताशा वाजवण्याचा आनंद लुटला. नेते मंडळी देखील या उत्सवात कुठेही मागे नाहीत. उदय सामंत यांनी त्यांच्या पालीगावी ढोलताशा वाजवत या होळीचा आनंद लुटलेला आहे. तर दुसरीकडे तुरंबव या गावी म्हणजे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी तुरंबव या त्यांच्या गावी पालखी नाचवलेली आहे. त्यांच्या मूळ गावी जाधवांनी ही पालखी नाचवली आहे. आणि दरवर्षी न चुकता किती कामाची व्यस्तता असली तरी आवर्जून भास्कर जाधव तिथे पोहोचतात. आणि शिवाय उदय सामंत देखील आपण बघतोय त्यांच्या मूळ या त्यांच्या पाली गावी त्यांनी सगळ्या नागरिकांबरोबर गुलालाची उधळण करत ढोल ताशा वाजवत या सणाचा आनंद लुटलाय.
रायगडसह कोकणामध्ये पहाटेपासूनच रंगपंचमीची धूम बघायला मिळते. बच्चे कंपनीचा उत्साह दांडगा असून विविध रंगात ते नाऊन निघालेत. शहरी आणि ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने या सणाचं महत्त्व जपलं जात आहे आणि या सणांच्या माध्यमातून सामाजिक सलोखा आणि एकोपा प्रस्थापित होताना दिसतोय. कोकणात होळी, शिमगोत्सव आणि रंगपंचमी या सणांचं एक आगळंवेगळं महत्त्व असून सलग 5 दिवस चालणाऱ्या या उत्सवात सारेच रमून जाताना बघायला मिळतात. तर धाराशिव जिल्ह्यामध्ये कालच्या होळीनंतर धुळवड जोरात साजरी केली जाते. धुळवडीच्या निमित्तानं एकमेकांना रंग लावत या उत्सवात लहान थोर सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं. आता जाऊयात बीडमध्ये. बघा, एक गमतीशीर अशी बातमी ही. बीडच्या विडा गावात धुळवडच्या दिवशी जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. मात्र गाढवावरून मिरवणूक काढण्याच्या भीतीने 200हून अधिक जावई भूमिगत झाले होते आणि या पसार जावयांच्या शोधासाठी पथक तैनात करण्यात आलं होतं. या पथकाला जावयाला शोधण्यात अखेर यश आलं आणि त्यानंतर या जावयाची गाढवावरून धिंड काढण्यात आली. पर्यंत आपण जावयाची ही घोड्यावरची मिरवणूक आणि मान सन्मान पाहिला असेल. मात्र चक्क धुळवडीच्या दिवशी बीड जिल्ह्यातल्या विडा गावामध्ये एक अनोखी परंपरा आहे ना, हा एक अनोखा मान आहे. माझ्या पाठीमागे आपण पाहतोय हे गाढवावरती चक्क जावयाची इथं मिरवणूक काढली जाते. हा एक या गावातला मान आहे. गेल्या 90 वर्षापासून ही परंपरा अखंडित चालू आहे. प्रत्येक वर्षी नवीन एक जावाई शोधला जातो आणि नवीन जावाई शोधून त्याला गाढवावरती बसवलं जातं आणि गाढवावरती बसून अख्खं गावभर मिरवलं जातं. मला इथं विचारायचं आहे यांना जावयाला, नेमकं तुम्ही कसे सापडले आणि इथं आज कसं वाटतं तुम्हाला? अचानक 12:30 वाजता जोळबन इथे येऊन अचानक मला पकडलं. बसच इच्छा नव्हती. मला माहित होतं की आता मला पकडणार आहेत. म्हणजे सर्व जावायला माहित होतं इथले बी जाव फरार आहेत. बरेच समजा जी जाव असेल ते फरार आहेत. अचानक मला कल्पना अचानक मला 12:30-1 वाजता अचानक पकडलं. जबरदस्तीने सगळ्यांनी उचलून गाडीमध्ये टाकलं आणि इकडे घेऊन आले. वाटतंय तुम्हाला इथं गावाला अनोखा मान दिला तुम्हाला? अनोखा मान आहे. गाडीवर बसून यांनी मान दिला. आता याच्या अगोदर लग्नामध्ये घोडा होता का? नाही, लग्नामध्ये घोडा ना डीजे ना जेवायला पाणी नव्हतं. असंच लग्न होतं. आता डायरेक्ट घोड्यावर हे सगळे आनंदित पाहून तुम्हाला आनंद वाटतंय का? म्हणजे मला थोडा आनंदच वाटतोय. आपण पाहतोय हे सगळे जावई आहेत. बरं, तुम्ही लपले कुठं कुठं होते आणि कुठं कुठं लपत होते तुम्ही? मी बरेच गावामध्ये लपत होतो. यांचे फोन येत होते शेताने उसाने. पण याने अचानक 12:30 वाजता घरच्याशी कॉन्टॅक्ट करून याने मला अचानक डायरेक्ट पकडले. घरचे कुठले का तुमचे? कुठल्या म्हणून असे 25-30 जण आल्यानंतर आता मी काय एकटा काय करू शकत नव्हतो. आता 5 वर्ष पळालो पण याने अखेर मला धरलंच याने. आपण पाहतोय हे गावातले गावकरी आहेत आणि जावई देखील याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. इच्छा नसताना देखील गाढव नव्हतं. मात्र आता म्हणजे घोडा लग्नामध्ये नव्हता. मात्र गाढवावरती आता मिरवणूक झाल्यानंतर जावई देखील आनंदित झालेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे बघा, जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. जळगाव शहरात धुलीवंदन सणाचा मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून येतोय. काव्य रत्नावली चौकात धुलीवंदन साजरा करण्यासाठी खास डॉल्बी डीजेची व्यवस्था करण्यात आली. या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं तरुणांनी एकत्र येत धुलीवंदन साजरं केलं. जळगावातील काव्य रत्नावली चौकात तरुणांनी एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने होलिका सण साजरा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आपण बघू शकतो हजारोच्या संख्येने तरुण या ठिकाणी एकत्र येत होळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आणि यानंतर थेट आपण जातोय मुंबईमध्ये. मुंबईत जर आपण पाहिलं, भाजपने आयोजित केलेल्या होळीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः धुलीवंदनाचा आनंद घेताना दिसत आहेत. एकमेकांना रंग लावत या ठिकाणी धुलीवंदन साजरं करण्यात येत आहे. भाजपचे महत्वाचे सगळे पदाधिकारी तिथे उपस्थित असल्याचं आपण बघतोय. कृपा शंकर सिंग इथे या ठिकाणी उपस्थित आहेत. आशिष शेलार या ठिकाणी उपस्थित आहेत. श्रीकांत भारतीय हे देखील दिसून बघायला मिळतात आपल्याला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील वेळात वेळ काढून पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मुंबईतल्या वांद्रे इथल्या होळी उत्सवात सहभागी झालेले आहेत। जाऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे। प्रणाली, म्हणजे सर्वसामान्य नागरिक तर या होळीच्या सणामध्ये दंग झालेलेच आहेत, पण आज या धुळवडीच्या उत्साहात देवेंद्र फडणवीस देखील सहभागी झाल्याचं आपण बघतोय। प्रणाली, तुला माझा आवाज येतोय? कदाचित प्रणालीपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, पण आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो की भाजपचे सगळे महत्त्वाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, आशिष शेलार असतील। पुन्हा एकदा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रणाली यांच्याकडे। प्रणाली, भाजपच्याही या सगळ्या नेत्यांमध्ये धुलीवंदनाचा कसा उत्साह आहे? आणि यावेळी वांद्र्यामध्ये आशिष शेलार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये आपण पाहतोय काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचं स्वागत तर करण्यात आलं, पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं देखील स्वागत करण्यात आलंय। त्यामुळे आज दिवसभरात वेळात वेळ काढून उपमुख्यमंत्री देखील या भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले, जिथे आपण पाहू शकतो भोजपुरी कलावंत मनोज तिवारी देखील, म्हणजे खासदार मनोज तिवारी जे खासदार देखील आहेत आणि एक भोजपुरी कलावंत देखील आहेत, ते देखील देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागे उभे असल्याचं आपण बघतोय। त्यामुळे भाजपच्या वतीने आयोजित वांद्र्यातील या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून उपस्थिती लावली आहे। यावेळी त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। जाऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली यांच्याकडे। प्रणाली, काय माहिती? आवाज पोहोचतोय? आपण या ठिकाणी बघतो आहोत की राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी शिरूरच्या इथे जो होळी महोत्सव चालू आहे, होळी रंगबरसे नावाचा हा जो कार्यक्रम आहे, जो व्यंकटेश ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलाय, कृपाशंकर सिंग आयोजक आहेत, त्या कार्यक्रमाला पोहोचलेले आहे आशिष शेलार आपल्याला दिसत आहेत। भाजपचे सगळे मोठे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि हा जो भाग आहे उत्तर भारतीय बहुल असा हा बराचसा भाग असल्यामुळे इथं आज भोजपुरी कलाकार जे आहेत त्यांना बोलवण्यात आलेल्या आतापर्यंत भोजपुरी गाण्यांचे रंगारंग कार्यक्रम या ठिकाणी सुरू होतात। आता थोड्या वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या 2 पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि त्यानंतर आता यांचं स्वागत केलं जात आहे इथे देवेंद्र फडणवीस यांचं। आपण बघितलं तर गेली काही वर्ष कोविडमुळे होळीचा महोत्सव जो आहे तो इतका उत्साह साजरा करता येत नव्हता, परंतु आता यावर्षी मात्र कोविडचं कुठलंही सावट नाही, त्यामुळे एकमेकांना हाताने रंग लावून एकमेकांना रंग उडवून आरामात होळी साजरी करता येत आहे। आणि म्हणून आपण बघितलं तर या ठिकाणी भव्य अशा होळी समारोहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। स्टेजवर आपण पाहतो आहेत की स्वागत केलं जात आहे, दिलं जात आहे, रंग लावला जात आहे। थोड्या वेळात देवेंद्र फडणवीस या ठिकाणी शुभेच्छा सुद्धा देतील। धन्यवाद प्रणाली या सगळ्या तपशिलाबद्दल। तर वांद्र्यात आपण बघतोय की भाजपच्याच नेत्यांच्या वतीने हा एक विशेष कार्यक्रम म्हणजे होळी महोत्सवाचं आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सहभागी झाले। आता पुन्हा एकदा आपण जाणून घेऊयात राज्यभरातला होळीचा इतर ठिकाणचा उत्साह। मावळमध्ये होळी सण उत्साहात साजरा करण्यात आला। ग्रामदैवत असलेल्या डोणूबाईच्या मंदिरासमोर एकत्र येत ग्रामस्थांनी होळी पेटवली। यावेळी लाकडाचा वापर न करता गोवऱ्यांचा वापर करण्यात आला, तर वाशिम शहरातील नागरिकांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने होलिका उत्सव साजरा केला। गुटखा, सिगारेट, तंबाखू या व्यसनांचं उच्चाटन व्हावं या उद्देशाने परिसराची स्वच्छता करत होळी पेटून त्यात कचरा, गुटखा, तंबाखू, सिगरेट यासह प्लास्टिक पिशव्यांचं दहन करण्यात आलं। तर सोलापुरात देखील जुन्या विडी घरकुल परिसरात व्यसनमुक्त होळी साजरी करण्यात आली। शरीराला घातक असणाऱ्या विविध व्यसनांची यावेळेस होळी करण्यात आली। तर तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव साजरा करण्यात आला। संबळ, बँड आणि नगाराचा निनाद करत पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून
आई तुळजाभवानीचा एकच गजर करत बोंब ठोकण्यात आली। मावळमध्ये देखील होळी सण उत्साहात साजरा करण्यात आल्याचं आपण बघतोय। ग्रामदैवत असलेल्या डोणूआईच्या मंदिरासमोर एकत्र येत ग्रामस्थांनी होळी पेटवली। यावेळी लाकडाचा वापर न करता गोवऱ्यांचा वापर करण्यात आला। तर शहापूरमधल्या आवरे गावात पारंपरिक पद्धतीने होळी सण साजरा करण्यात आला। हनुमान मंदिरापासून मिरवणूक काढत होळीची पूजा करण्यात आली आणि त्यानंतर बोंबा मारत होलिकेचं दहन करण्यात आलं। बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील मांदणी इथं आगळी वेगळी परंपरा जपली जाते। गावात देवीच्या सोंगाची 150 वर्षांपासूनची परंपरा सुरू आहे। ज्यांची मनोकामना पूर्ण होते असे भाविक देवीचं रूप धारण करत गाव प्रदक्षिणा घालतात आणि दैत्याचा वध करण्याचं सोंग घेतात। देवीच्या सोंगाची ही प्रथा 150 वर्षांपासून आजही अखंडपणे सुरू आहे। हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी खेडमधील ग्रामदैवत असलेल्या पाथरजाई, खेडजाई, रेडजाई आणि काळकाई या देवीचे होम लागल्यानंतर या सर्व ग्रामदेवतांच्या पालख्या सजवून भक्तांच्या भेटीला घरोघरी जातात। त्याआधी देवीच्या पालख्या सजवण्याची लगबग सुरू आहे। खेडमधील काळकाई देवीच्या मंदिरात मानकरी देवीची पालखी सजवतात। जाऊयात नागपूरमध्ये सावजीसाठी प्रसिद्ध असलेल्या नागपूरमध्ये धुळवडीच्या निमित्ताने मटण आणि चिकनच्या दुकानात खवय्यांची खरेदीसाठी मोठी गर्दी बघायला मिळते। अगदी पहाटेपासून मटणाच्या दुकानात खरेदीसाठी नागरिकांनी रांगा लावल्यात। आज मटणाचा दर 750 रुपये किलो तर कोंबडी 800 रुपये किलो दराने विकली जाते। आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी। होळीची धुळवड नागपूरमध्ये जी आहे ती खवय्यांसाठी अतिशय महत्त्वाची असते, कारण होळीचा पाडवा जो आहे तो खवय्ये मटण आणि चिकनवर ताव मारून जे आहे ते साजरा करत असतात। आणि त्यासाठी नागपुरातल्या जागोजागी असलेल्या मटण चिकनच्या दुकानामध्ये जी आहे ती सकाळपासून जी आहे ती मोठी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। आपण सध्या ज्या दुकानात आहे या दुकानातही आपण पाहतोय हजाराच्या वरती ग्राहक जे आहे ते रांगेत इथे जे आहे ते चिकन खरेदीसाठी लागलेल्या आहे। बाजारामध्ये देखील जे आहे ते होळीच्या निमित्तानं कोंबडी असेल किंवा बोकड असेल यांचा मोठा स्टॉक जो आहे तो दुकानदारांनी केलेला आहे। आणि सकाळपासून या गर्दीमध्ये जे आहे त्याच्या विक्रीला सुरुवात झालेली आहे। आज मागणी अधिक असल्यामुळे जे आहे त्याचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे। मटणाचा दर साधारणतः 750 रुपये आणि गावरानी चिकनचा दर जो आहे तो हा 800 रुपये किलो पर्यंत जो आहे तो गेलेला आहे। मात्र खवय्यांना या वाढत्या दराची कुठलीही चिंता नाही आहे, कारण वर्षातून एक दिवस येणारा हा पाडवा जो आहे तो मोठ्या उत्साहात साजरा करायचा असतो। एका बाजूने धुळवड आणि दुसऱ्या बाजूने खवय्यांचा ताव हा महत्त्वाचा असतो। या सगळ्या वाढत्या गर्दीमुळे जे आहे ते ट्रॅफिक जामची देखील मोठी समस्या निर्माण झालेली आहे। त्यामुळं आपण इकडे पाहतोय की पोलीस बंदोबस्त देखील जो आहे त्याच्या बाहेर तैनात करण्यात आलेला आहे। ज्या अवैध पद्धतीनं या चिकन मटण खरेदी करत असताना पार्किंग होतं त्यावर देखील पोलिसांना नियंत्रण आणण्याचं एक आव्हान आहे। एकंदरीत काय तर नागपूरकर जे आहे ते ही होळीची धुळवड साजरी करत असताना आपल्या खवय्यगिरीला देखील पसंती देत आहे। त्यामुळे नागपूरचा प्रसिद्ध सावजी जे आहे ते आज या निमित्तानं पुन्हा एकदा गजबजणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। चला जाऊयात कोल्हापूरमध्ये होळी आणि धुळवडच्या निमित्ताने चिकन मटण माशांवर ताव मारण्याचा बेत आखला गेला आहे। आणि त्यामुळे अनेक जण मटण मार्केटमध्ये एकूण फिश मार्केट असेल तिथं खरेदी करता मोठी गर्दी करताना दिसत आहे। सकाळपासूनच मटण खरेदीसाठी विविध भागात मटण दुकानांसमोर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। केवळ मटणच नाही तर त्याबरोबर मग चिकन असेल, फिश असेल, एकाच वेळी घरामध्ये आजचा स्वयंपाक बनवत असताना 4-4 प्रकारचे पदार्थ केले जातील। कारण कोल्हापुरात उत्सव तर नाथखुळ्या पद्धतीने साजरा केला जातोच, पण त्याचबरोबर त्यांची खवय्यगिरी देखील नाथखुळा अशीच म्हणावी लागेल। आज राज्यभरात धुळवडीचा उत्साह पाहायला मिळतोय। जळगावमध्ये परदेशी पर्यटकांनी धुळवडीच्या जल्लोषात सहभाग घेत रंगांची उधळण करत धुळवडीचा आनंद घेतलाय। तसंच डीजेच्या तालावर ताल धरत जल्लोष देखील केला। भारतीय सण उत्सवाचा अनोखा आनंद अनुभवल्याचं मत यावेळी परदेशी पाहुण्यांनी व्यक्त केलं।
पुढे पाहूयात कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांचा मुलगा वीरेंद्र मंडलिक यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मुरगुड इथे काल बैलगाडा शर्यत पार पडली आणि या शर्यती दरम्यान 3 ते 4 अपघातांच्या घटना घडल्यात। यामध्ये 5 जण किरकोळ जखमी झाले। यातील काही अपघात मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालेत। एका अपघातामध्ये बैलगाड्यातून चालक फरफटत जात असल्याचं दिसतंय, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये भरधाव बैलगाडी प्रेक्षकांमध्ये आल्यानं 3 ते 4 प्रेक्षकांच्या अंगावरून ही बैलगाडी गेली। आता ब्रेकनंतर आपण बघणार आहोत इतरही घडामोडी। अवकाळी पावसानं राज्याच्या अनेक भागात हजेरी लावली। अकोला जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे पिकं आणि फळबागांना मोठा फटका बसलाय। धुळे जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर तिथे देखील गारपिटीमुळे मका, गहू, कांदा आणि हरभरा पीक उद्ध्वस्त झालंय। जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा, शिरपूर तालुक्यात पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। 3000 हेक्टरहून अधिक पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। तर संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर आणि कन्नडमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। गंगापूर तालुक्यात गारांचा सडा पडल्यामुळे उभं पीक खराब झालंय। रब्बी पीक हातचं गेल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। भुसावळमधील 9 गावांमध्ये वादळी पावसाचा तडाखा बसून पिकं जमीनदोस्त झाली आहेत। वादळी पावसामुळे 9 गावांमधील 164 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। वरणगाव परिसरातील वेलाळा शिवारात अचानक आलेल्या पावसामुळे मका, हरभरा, गहू आणि केळी पिकांचं मोठं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेलं पीक उद्ध्वस्त झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गव्हाच्या पिकाला फटका बसलाय। गहू आणि ज्वारीचं पीक मातीमोल झाल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। बुलढाणा जिल्ह्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस पडल्याचं तिथे देखील झालंय। मलकापूर, शेगाव तालुक्यामध्ये पावसाची रिपरिप सुरूच आहे आणि या पावसाचा मोठा फटका शेतीला बसलाय। 'अवकाळी पावसामुळे संभाजीनगरच्या ग्रामीण भागात देखील मोठं नुकसान झालंय। सोसाट्याचा वारा आणि पावसाने शेतात उभी असलेली पिकं आडवी झाली। गंगापूर तालुक्याला पावसाचा मोठा फटका बसलाय। गहू, हरभरा पिकं आडवी झाली आहेत। जोरदार वाऱ्यामुळे आंब्याचा फुलोरा देखील मोहर जो आहे तो गळून पडलाय। शेतकऱ्यांना मागच्याच खरीप हंगामाचं झालेलं नुकसानाचं अनुदान अद्यापपर्यंत अजून खात्यावर पडलेलं नाही। विमा शेतकऱ्यांच्या खात्यात पडला नाही। त्यातच शेतकऱ्यांनी आपले सोने नाणे गहाण ठेवून रब्बी पीक या ठिकाणी उभं करण्याचं, जगवण्याचं विडा उचलला होता। त्यातच या ठिकाणी या आसमानी सुलतानी संकटानं या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचं हे पीक आपल्या हातातून गेलेलं आपल्याला चित्र पाहायला मिळतं। महाराष्ट्रात 6 ते 9 तारखेपर्यंत अवकाळी पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं वर्तवला आहे। त्यानुसार कालपासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे। या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं मोठं नुकसान होतं आणि त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जाते। यासाठी सभागृहात आवाज उठवू असं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलंय। 7 तारीख, 8 तारीख, 9 तारीख हे 4 दिवस हवामान खात्याने सांगितलं। अचानक काही ठिकाणी गारपीट पडेल, अवकाळी पाऊस पडेल, वारं जोरात त्या ठिकाणी वाईल आणि ह्याचं फार मोठं नुकसान आपल्या शेतकऱ्यांचं होतं। आपण बहुतेक जण शेती व्यवसायामध्ये संबंधित आहोत, त्यामुळं थोडंसं अरुण बोरुडे आणि स्वातीताई बोरुडेंच्या त्या चैतन्य हॉस्पिटलच्या कार्यक्रमावर पण काही प्रमाणामध्ये परिणाम झालेला आहे। आज या सगळ्या अवकाळी पावसामुळं निफाड तालुक्यात इतर भागात खूप नुकसान झालेलं आहे। एक तर गव्हाची पिकं काढायला आलेली आहेत, द्राक्ष ज्यांची राहिली ती द्राक्ष मार्केटला पाठवायची, हरभरा, सोयाबीन, कापूस, कांदा आणि हरभरा हे रब्बीची जी पिकं आहेत ती एक अडचणीमध्ये आलेली आहे। आता उद्या मला लवजी कानडेंना, संग्राम जगतापांना याबद्दल आवाज उठवण्याचं काम सभागृहामध्ये करावं लागेल, ते आम्ही करू, त्याबद्दल आपण काळजी करू नका। 6 तारीख, 7 तारीख, 8 तारीख, 9 तारीख हे 4 दिवस हवामान खात्याने सांगितलं। अचानक काही ठिकाणी गारपीट पडेल, अवकाळी पाऊस पडेल। जाऊया धुळ्यामध्ये। धुळे देखील अवकाळी पावसामुळे जोरदार तडाखा बसलेला आहे।
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे साखरी, शिंदखेडा, शिरपूरमध्ये गहू, मका, कांदा, हरभरा पिकांचं मोठं नुकसान झालंय. सुमारे 3000 हेक्टरहून अधिक क्षेत्राला अवकाळी पावसाचा फटका बसलाय. आसमानी संकटाने या परिसरातील शेतकरी पूर्ण हादरलेला आहे. सर्व परिसरात अत्यंत प्रत्येक पिकाची कंडिशन एकदम खराब झाली आहे. शेतकऱ्याच्या हातात काही येणार नाही. तर या काळामध्ये या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी प्रशासनाने योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. लवकरात लवकर याचे पंचनामे आणि या खचलेल्या या आसमानी संकटात अटकलेल्या या सर्व शेतकऱ्यांना त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाने धीर द्यावा. ही माझं 5 एकर क्षेत्र होतं कांद्याचं. 5 एकर क्षेत्रामध्ये भरपूर 60-70 हजार रुपये खर्च केलेले होते. पण आज पूर्ण गारपीट, काल सायंकाळी भरपूर गारपीट होऊन पूर्ण सत्यानाश होऊन गेलेला आहे. काहीच 1 रुपया सुद्धा कमाई येणार नाही. 0% होऊन गेलेलं आहे हे. याच्यामुळे सरकारने आम्हाला काहीतरी मदत करावी आणि सरकारने खूप तातडीने पंचनामे करून लवकरात लवकर मदत करावी. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये वादळी पावसामुळे गहू, हरभरा पिकांचं मोठं नुकसान झालंय. शेतात काढून ठेवलेला हरभरा भिजला असून कापणीला आलेला गहू उद्ध्वस्त झालाय. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अवकाळी आलीने या पावसाने हातात तोंडाशी आलेलं हरभरा, गहू अशी पिकं या ठिकाणी या अवकाळी पावसाने अतोनात नुकसान झालेले आहे. शासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन त्याचे पंचनामे करावेत ही सर्व शासनाला विनंती. आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीनं पंचनामे करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. शेतकऱ्यांना मदतीसाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतलाय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी मदत करा असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. तसे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेत. त्यामुळे अर्थात या सगळ्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर हातातोंडाशी आलेलं हे सगळं पीक होतं आणि उभं पीक ज्यावेळेस आडवं होतं तेव्हा मात्र गेल्या 5 ते 6 महिन्यापासून त्या पिकाला मोठं करण्यासाठी शेतकऱ्यांनी जी मदत केलेली असते ती त्या मदतीवरती पाणीच फेरलं जातं असं आपण म्हणूयात. द्राक्ष पिकाला देखील मोठा फटका बसलेला आहे. याचं कारण असं की द्राक्षामध्ये साखर उतरलेली होती आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर पाण्याचा मारा त्याच्यावरती झाला. हे पाणी या पाण्यामुळे वाढणारी थंडी यामुळे हा मनी जो तो तडकतो आणि त्यात अर्थात त्या द्राक्ष घडाचा काही एक फायदा राहत नाही. अशा वेळी इतर मग गहू, हरभरा, मका ही जी पिकं आहेत ती देखील उभ्याची आडवी झालेली आहेत. त्यात देखील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. कारण आता लवकरच हे पीक काढलेलं होतं आणि त्यातनं शेतकऱ्यांना अर्थात हाती उत्पन्न आलं असतं. पण तसं आता तशी काही एक शक्यता उरलेली नाही आहे. कारण आता हे उभं पीक आडवं झाल्यामुळे त्याचा काही एक फायदा नाही. त्यातला दाना जो आहे तो भिजलेला आहे. अशावेळी तो कुसतो आणि या सगळ्या परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी मात्र आता त्यांना मदतीची घोषणा केलेली आहे. त्यांना तातडीनं शेतबांधावरती जाऊन अधिकाऱ्यांनी पंचनामे करावेत आणि त्यांना लवकरच मदत दिली जाईल याबद्दलची घोषणा जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. आता या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. ब्रेक नंतर बघूया. ठाण्यामध्ये शिवसेना शाखेवरून शिंदे समर्थक आणि ठाकरे समर्थक आमनेसामने आले होते. यावरून खासदार संजय राऊतांनी शिवसेनेवर सरकारकडून सत्तेचा आणि पोलिसांचा गैरवापर सुरू असून आम्हाला घाबरल्यामुळे शिवसैनिकांविरोधात पोलीस कारवाई सुरू असल्याचा आरोप राऊतांनी केला. तसंच भाजपकडून मुख्यमंत्री शिंदेंचा वापर होतोय हे सांगताना शिंदेंचं अस्तित्व केवळ ठाण्यापुरतंच मर्यादित असल्याचा टोला त्यांनी लगावला. ठाण्यामध्येच चाललं आहे काही ठिकाणी हे. कारण या गटाचं अस्तित्व ठाण्यापुरतंच आहे. काही ज्या पद्धतीनं पोलिसांचा, सत्तेचा गैरवापर सुरू आहे, दादागिरी केली जाते, हे काय स्वतःला शिवसैनिक म्हणून घेणाऱ्याचं काम नाही. मर्दा असाल तर समोर या. पोलिसांच्या आडून हल्ले करू नका असं मी म्हणेन. जे चाललंय ते थांबवा. सत्ता आज आहे, उद्या नाही. भारतीय जनता पक्ष तुमचा जो वापर करते आहे हे तुम्हाला भविष्यात कळेल तुम्ही किती मोठी चूक केली आहे. शिवसैनिकांवरती हल्ले करून तुम्ही शाखा ताब्यात घेत असाल पोलिसांचा वापर करून,
तर ते मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीला शोभणारं नाही.